नमस्कार. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला या ठिकाणी. आपण लहानपणी वाचलेलं आहे भूगोलाच्या पुस्तकात आणि आपल्याला माहीत आहे की भारतातील थंड हवेचं ठिकाण म्हणजे शिमला. आणि या शिमलासारख्या शहरामध्ये खास करून महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या शहरामध्ये एक मराठी तरुण येतो आणि आपला व्यवसाय उभा करतो. अशा प्रकारचं एक दुर्मिळ असं चित्र मला शिमल्यामध्ये पाहायला मिळालं. आपण पाहतोय की इतिहासापासून आपण ऐकत आलो. मराठी माणसांबाबत बोललं जातं की मराठी तरुणांनी किंवा त्या काळच्या मराठी मावळ्यांनी मराठीचा झेंडा आटकेपार लावला होता आणि मराठी पाऊल हे सातत्यानं पुढं पडतं. तर मराठी पाऊल पडते पुढे या म्हणीला साजेसं अशा प्रकारचं काम या ठिकाणी एका तरुण मराठी व्यावसायिकाने केलेलं आहे. ते आकाशजी आपल्यासोबत आहे. आकाशजी, महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर प्रेक्षकांसाठी आणि माझ्या वतीने मी तुम्हाला प्रश्न करतोय की जसं की मी प्रस्तावनेमध्ये म्हटलं की आपण मराठी मानसिकता पाहतो, खास करून आपले महाराष्ट्रातले तरुण हे धाडशी आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत, म्हणजे आपण त्यांना कमी लेखत नाही. पण बरेचदा मराठी तरुणांची मानसिकता ही सेफ झोनवाली असते. त्यामुळं ते आपल्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये सुद्धा जायला घाबरतात. मात्र तुम्ही हजारो किलोमीटरहून शिमलासारख्या शहरात येऊन इतकं मोठं हॉटेलिंगचा जो व्यवसाय तो उभा केला आहे, स्वतःच्या बळावर उभारला, तर हा अनुभव कसा होता किंवा ही साखळी तुम्ही कशी तोडली? मला लहानपणापासून तसं तरी इंटरेस्ट होता, काहीतरी आपलं करायचं आहे आणि काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करायचं आहे. हां. आणि मी महाराष्ट्रामध्ये राहून पण खूप बिझनेस ट्राय केला आणि तिकडचे म्हणजे जेवढी लोकॅलिटी आहे आणि जेवढा एक्सपेन्स आहे ते सर्व बघून मला आणि इथे थोडं एक्सप्लोअर केल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर असं वाटलं की इकडे काहीतरी केलं पाहिजे, कारण इकडचं क्लायमेट पण चांगलं आहे, माणसं पण चांगले आहेत आणि सपोर्ट पण आहेत तिकडे. आणि दुसरी गोष्ट आहे की सर्व कॉस्टिंग पण कमी आहेत. आणि बघायला गेले तर महाराष्ट्रामध्ये जरा टेम्परेचर पण खूप आहे आणि मला असं होतं की मी काहीतरी करू, म्हणजे काहीतरी वेगळंच करू. एक पॅशन होतं. पॅशन होतं माझं. हो, एक पॅशन होतं माझं की मला बाहेर जाऊन करायचं बाबा, म्हणजे असं आहे. आपण बघतो बघा आकाशजी की नवीन एखादा व्यवसाय आपण इस्टॅब्लिश करतो, कुणीही एंटरप्रेन्योर बरोबर. तर त्यामध्ये रिसर्चचा पार्ट खूप महत्त्वाचा असतो, संशोधनाचा. तर आपण कशा पद्धतीने रिसर्च केला? मी माझ्या मित्रांसोबत आहे ना, पहिले एकदा पॅकेज बुक केलं, म्हणजे काहीतरी एक आहे त्याचं फिरलो, म्हणजे शिमला, मनाली टू हेच पूर्ण फिरलो, म्हणजे सर्व रिसर्च केला, सर्व जाणून घेतलं. तर तुमचं कसं मीडिया आहे, तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता, तसं मी कनेक्ट केल्यानंतर बघितलं की कुठलं ठिकाण आहे माझ्यासाठी, म्हणजे मला सोयीचं ठरेल. हां. म्हणजे तुम्हाला गायडन्स वगैरे कोणाचा नव्हता? नाही, कोणाचा नाही. मी स्वतःचा डोका लावला. घरून काही बॅकग्राऊंड हॉटेल व्यवसायातलं वगैरे? नाही, घरी काय नाही. घरांचा फक्त एवढा विश्वास आहे की तू गेला आहे तिकडे, काहीतरी करतोय, तसं आहे. आणि बाकीचे गेले सर्व डिसिजन घेतलेले मी. बरोबर. मग मला सांगा, सुरुवातीच्या दिवसामध्ये मग काय काय डिफिकल्टी झाल्या तुम्हाला? डिफिकल्टी तर आता तुम्हाला पण माहिती आहे, कोण नवीन जर फिरायला जातो त्यांना खूप डिफिकल्टी असतात. पण मला तर स्वतः पैसे टाकायचे आहेत आणि बिझनेस करायचे, बरोबर खूप डिफिकल्टी होतात. पण उपरवाल्याचं एवढं होतं की मला कनेक्ट झाला, म्हणजे माणूस भेटले असे की खूप सपोर्ट केला. आणि मी धन्यवाद मानतो की हिमाचलच्या लोकांचा, की त्या लोकांनी मला कधी असं हे नाही केलं की तू इकडे का बसतोय, तुला इकडे यायची का गरज आहे, तू इकडे नाही करू शकत, हे सर्व कधीच मला हे तुम्हाला मोटिवेट केलं? मोटिवेट केलं. हां, खूप मोटिवेट. मोटिवेट केलं आणि त्यांनी खूप सपोर्ट पण केला. आणि मला असं नाही, आणि ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने पण गेले तरी पण सपोर्ट आता पण करतायत आणि जेव्हा सेटअप होता करायचं होतं तेव्हा पण केलंय त्या लोकांनी. आणि मला सांगा आकाशजी, आपल्याकडचं विदर आणि इकडचं वातावरण, विदर याच्यात खूप फरक आहे. बरोबर आहे. मग तुम्ही त्या गोष्टीशी कशी डील करता, खास करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काय काय डिफिकल्टी जाणवतात? आता जो माणूस आहे तो इमोशनली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग झालाय, म्हणजे तो एकटा राहतोय फॅमिली सोडून, तर त्याला वेदरची काही एवढी काळजी नाही. पण तरी पण आता बॉडी अडॅप्ट केलेली आहे. वेदर पण आता मला आवडतो खूप थंड. आता मी जर महाराष्ट्र गेलो, आपल्या घरी गेलो, तर मला तेवढं म्हणजे हे नाही की खूप म्हणजे अनकम्फर्टेबल होतं तिकडे, की खूप गरमी आहे, टेम्परेचर आता ॲडजस्ट होत नाही तिकडे. आणि इकडचं आता सूट झालं आहे सर्व, म्हणजे आता आपला हॉटेलचा व्यवसाय आहे आणि आज आपण पाहतोय की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याची लाट आहे आणि दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्षे हा उन्हाळा वाढत जाणार आहे. तर टुरिझमच्या अँगलने महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की खास करून त्यांनी इथला निसर्ग पाहावा, हे जाणून घ्यावं, याबद्दल काय सांगाल?
माझं तर हे म्हणणं आहे, ज्यांना प्युअर क्लायमेट, प्युअर ॲटमॉस्फिअर, खुली वातावरण, एक नेचरपेक्षा कनेक्ट करायला, नेचरसोबत कनेक्ट करायचं, तर हिमाचल हा परफेक्ट जागा आहे. आणि कुठल्याही म्हणजे कुठल्याही आठवड्यात कुठल्याही महिन्यामध्ये सीझनमध्ये म्हणजे एनी सीझन, मान्सून किंवा समर किंवा विंटर, तुम्हाला हे ग्रेट एक्सपिरियन्स असणार आहे. आणि काहीतरी नवीन तुम्हाला भेटणार आहे. आणि इकडची कल्चर पण तुम्हाला आवडेल. आणि लोक पण असं तुम्हाला शिकायला भेटेल की किती म्हणजे पोलाईट आणि किती हंबल आहेत, की तुम्हाला खुदी स्वतःच हे अनुभव होणार आहे ते. म्हणजे स्वतःची स्पेस शोधण्याबरोबर दुसऱ्याची स्पेस जाणून घेण्याची एक संधी येत आहे. बरोबर आहे. तर आपण पाहू शकतो की स्वतःच्या बळावर जगणं आणि दुसऱ्यांनी जी वाट आखून दिलेली आहे त्या मळलेल्या रुळलेल्या वाटांवर चालत राहणं यामधला जो फरक असतो तो खूप मोठा फरक असतो. आकाशजींनी मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणावरून येऊन शिमल्यासारख्या एका हिमाचल प्रदेशमधल्या थंड हवेच्या ठिकाणी जो एक हॉटेलिंगचा व्यवसाय उभा केलेला आहे. तर त्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना या नवीन उद्योजकांनी एक संदेश दिला आहे की स्वतःच्या बळावर जगा. त्याचबरोबर ते हिमाचल प्रदेशमधल्या शिमलासारख्या शहरामध्ये स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी येण्याचं एक नम्र निमंत्रणसुद्धा तुम्हाला देतात. तर अशा प्रकारे स्वतःच्या बळावर एका मराठी तरुणांनी जी पाऊलवाट रुळलेली पाऊलवाट सोडून स्वतःच्या बळावर व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो अभिनंदनीय अशा प्रकारचा आहे. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन मनीष चावलासह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी शिमला, हिमाचल प्रदेश.